मध्ये मध्ये वाटतंय जरा रस्ता विसरलोय. वाट बघत बघत पुढे आले ना, इथे एक डायरेक्शन दाखवलं राईट साईडला. ते बघा तिथून पण बाण दाखवलेला आहे. इथं पण बाण आहे, म्हणजे आपण योग्य डायरेक्शनवर आहोत. इथून पण डायरेक्ट खोल दरी आहे आणि इथून पण आहे. टॉर्चची बॅटरी पूर्ण उतरली. आता जो फ्लॅश चालू आहे त्याची पण बॅटरी उतरलेली आहे. त्याला कसं बसं चालू केलेलं आहे परत. आणि ॲक्च्युली असं वाटतं आपण रस्ता चुकलो आहे. आपण ह्या साईडने आलो ना, इथं मध्ये बंद केलेलं आहे. आय थिंक इथून वरती म्हैसमाळ आहे आणि इथून चंद्रीकडे जायला वाटे. खरंच सांगते असं वाटतं आता रस्ता विसरलं आहे. पण उजाडतं आहे, ठीक आहे. मॅपनी डायरेक्शन दिलेलं आहे, पण कसं आहे वाटाणा थोड्या मागं पुढं असतील. थोडंसं पुढं आल्यानंतर दम तर लागलेलं आहे. किल्ले चंदेरी आणि समोर पिशवी आणि ते पांढरं म्हणजे एक चिन्ह लावलेत आपल्याला दिशा दाखवायला, बॉटल वगैरे. आणि मला एक कळत नाही, हे पान सेम कंटिन्यू तसं चालतंय. काहीतरी भुताटके. थांबायचं नाव नाही घेते बा. आणि इथून घसरलं तर खाली डायरेक्ट खोल आहे. इथून खाचे केलेले आहेत कातळामध्ये, त्यानुसार हळूहळू उतरा. मंडळी फायनली पोचलो, फायनली. नमस्कार मंडळी, आज आपण निघालोय एका खास साहसासाठी, चंद्री किल्ल्याच्या ट्रेकिंगसाठी. घरातून निघालो तेव्हा आजूबाजूला पूर्ण अंधार होता. रस्ता शांत होता, फक्त गाड्यांच्या लाईट्स आणि आजूबाजूला जंगल दिसत होतं. आणि आमचा प्रवास तामसई गावाकडे सुरू होता. सगळं सामान नीट केलं आणि ट्रेकिंगसाठी बॅग पॅक केली. आता खरा ॲडव्हेंचर सुरू होणार होता, कारण समोर जंगल, डोंगर आणि अंधार. नमस्कार मंडळी, तुम्हाला हळूहळू आता कोंबड्यांचा आवाज येईल. आपण आलो आहे तामसई गावात. इथं एक बाईक आणि इथं दुसरी बाईक लावलेली आहे. आणि हा दवाखाना आहे, म्हणजे इथं फिरता दवाखाना असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण सरळ ह्या रस्त्याने येतो आणि एक रस्ता समोरून पण दाखवतो. पण समोरून न जाता ह्या साईडने एक रस्ता दिसतोय, त्या साईडने जायचं. म्हणजे समोरून आपण आलो ना का इथून आप लेफ्ट साईडला, इथून साईडने आहे. इथून वरतून का? इथून जा असं. हां ठीक आहे, चालेल, धन्यवाद. आता इथे नक्की डायरेक्शन दिलेलं आहे, नक्की कुठलं काय समजत नाही आहे. आम्ही या अंधारात रस्ता शोधत पुढे चाललो आहे. इथून जरा घनदाट झाडी लागलेली आहेत. मध्ये मध्ये अशा बॉटल लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे एक निशाणी म्हणून समजू शकतो आपण की ह्याच रस्त्याने जायचं आपल्याला पुढं. थोडी चढण पार करून आपण एका सरळ पठारावर लागलो आहे असं तरी वाटतंय. ते सध्या रिटर्न येताना नक्की समजेल काय, कसं आणि किती मोठं आहे ते. आपल्याकडे एक ॲप आहे दुर्ग म्हणून, त्याच्या बेसवर आपण पुढे जातो आहे ॲक्च्युली. कारण त्याच्यामध्ये डायरेक्शन दिलेले आहेत बरोबर कसं जायचं आहे. पण तरी पण एवढा रात्री रस्ता माहीत पाहिजे किंवा एखादा गावातला वाटाड्या पाहिजे सोबत. बघा मंडळी, जी वाट दिसते ना त्याच वाट्याने चला. आता हे दिवसा कळेल नक्की हे किती आणि कसं आहे ते. बघा इथून डायरेक्ट खाली आहे खोल. बघा खोल दरीसारखी आहे खाली. त्याच्या आपण कोपऱ्याने पुढे चाललो आहे. मध्ये मध्ये वाटतंय जरा रस्ता विसरलोय, म्हणजे भेटत नाही आहे. पण बॉटलाने एक रस्ता दिसतोय, थोडी वाट. गाव आहे त्याच्यामुळे वाटा भरपूर आहेत. ही वाट बघत बघत पुढे आले ना, इथं एक डायरेक्शन दाखवलं राईट साईडला. आणि त्याच्या पुढं ना इथं क्रॉसची खोली दाखवली त्या समोरच्या दगडावरती. आता तुम्हाला दिसतं का नाही आय डोंट नो. हां ही बघा, इथून राईट साईडला जायचं आणि पुढे क्रॉसची खोली दाखवली. तर ह्या वाट्याने पुढे जायचं आता आपल्याला. आता इथून डायरेक्ट चढण चालू होते. ते बघा तिथून पण बाण दाखवलेला आहे, इथं पण बाण आहे, म्हणजे आपण योग्य डायरेक्शनवर आहोत. मंडळी
इथून पण डायरेक्ट खोल दरी आहे आणि इथून पण आहे. आपण आता आशिष आहे ना त्या साईडने आपण वरती आलो आणि तुम्हाला समोर दिसतं का नाही थोडे थोडे ना असे टिपके दिसत आहेत लाईटीचे. आपण तेवढून ट्रेक करत करत आलो आहे. मला असं वाटतं तुंगनंतर हा दुसरा किल्ला असेल ना एवढा रात्री चढतोय. तुंग पण आपण उजेडत चढलेलो. हे बघा खाली काय दिसतं का तुम्हाला? छोट्या बोटामध्ये काहीच नाही आहे, खाली झाड एकदम डायरेक्ट. थोडी विश्रांती घेतली कारण समोरचं काहीच दिसत नाही आणि टॉर्चची बॅटरी पूर्ण उतरली. आता जो फ्लॅश चालू आहे त्याची पण बॅटरी उतरलेली. त्याला कसं बसं चालू केलेलं आहे परत. आणि ॲक्च्युली असं वाटतं आपण रस्ता चुकलो आहे. बघू थोडं उजाडल्यानंतर कळेल नक्की आपण एक्झॅक्ट बरोबर रस्त्यावर होतो का नाही. कारण खाली बॉटल्स आणि जे डायरेक्शन दिलेलं त्यानुसार आपण बरोबर चाललो आहे. पण आता एक्झॅक्ट असं समोर वाटतं म्हैसमाळ आहे आणि राईट साईडला इकडे चंदेरी आहे. आपण गुगल मॅपमध्ये बघितलेलं. आता नक्की गुगल मॅप खरा निघतो का आपण खरे निघतो बघूया. आपण ह्या साईडने आलो ना इथं मध्ये बंद केलेलं आहे. आय थिंक इथून वरती म्हैसमाळ आहे आणि इथून चंदेरीकडे जायला वाटे. चारही बाजूला अंधार होता आणि आम्ही जंगलातून वाट शोधत पुढं चाललो होतो. पुढं जाताना वाट खूप छोटी होत चालली होती. इथून आपल्याला सरळ जायचं होतं पण समोर पूर्ण अंधार आणि घनदाट जंगल होतं. त्यामुळं खरी वाट दिसलीच नाही आणि वरून येणाऱ्या पाण्याच्या वाटेने पुढे जात आम्ही हळूहळू वाट चुकत गेलो. मंडळी खरंच सांगते असं वाटतं आता रस्ता विसरले. पण उजाडतं आहे ठीक आहे. मॅपनी डायरेक्शन दिलेलं पण कसं आहे वाटाणा थोड्या थोड्या मागं पुढं असतील आणि आम्हाला एक्झॅक्ट आता आम्हाला भेटत नाही आहे. आम्ही मध्येच चढलो आहे वरती. आता हे समोर ना हे बघा समोर डायरेक्ट असं जंगल आहे. आता ह्याच्यातून वाट काढायची. आपण उद्या पेपरात दिसणार मजा येणार आहे. घेतली आपल्या गरुडाची मदत, केला ड्रोन फ्लाय. फायनली वाट भेटली पण आपला वेळही वाया गेला आणि एनर्जी सुद्धा. अंधारात वाट दिसत नाही आणि ते करत करत आपण पुढं निघून गेलेलो. अर्धा एक तास लेट झालो आपण पण ठीक आहे. बरोबर वाटेला लागलो. फक्त आता एकच की लवकरात लवकर गडावर पोचायचं. डायरेक्ट चढायला लागली आणि वाट खूप दमवते. थोडंसं पुढं आल्यानंतर दम तर लागलेला आहे. किल्ले चंदेरी आणि समोर पिशवी आणि ते पांढरं म्हणजे एक 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 चिन्ह लावलेत आपल्याला दिशा दाखवायला बॉटल वगैरे. आणि मला एक कळत नाही हे पान सेम कंटिन्यू तसंच हालतं आहे. काहीतरी भुताटके. थांबायचं नाव नाही घेते बा. मंडळी फायनली ही बदलापूरची वाट आणि ही पनवेल मार्गे. समोरच चंदेरी आहे. आमचे दोन मित्र आलेत नाही रोशन आणि सोहम. तर आता आशिष त्यांना आवाज देतोय. आशिष सोम रोशन विकी. थोडं थोडं पार करत आपण मंदिराजवळ पोचलो. इथं छोटं देवीचं मंदिर होतं आणि इथं गुफेमध्ये मंदिर आहे आणि इकडं माकडं भरपूर आहेत. इथं पिण्याचं पाणी आहे. बघूया किती चांगलं आहे. इमर्जन्सी असेल तर पिऊ शकता कारण सध्या तरी याच्यात ना म्हणजे बॉटलची झाकणं वगैरे प्लॅस्टिक वगैरे टाकून थोडंसं खराब केलेलं आहे. या कठीण वाटेने चालताना अचानक कातळावर कोरलेलं एक छोटंसं देवस्थान दिसलं. घनदाट जंगल, अंधार आणि शांततेमध्ये इथे मात्र श्रद्धेची वेगळीच ऊर्जा जाणवत होती. प्रत्येक ट्रेकर इथं थांबतो, थोडा श्वास घेतो आणि पुढच्या प्रवासासाठी मन मजबूत करतो. आता आपण मंदिराच्या साईडने चाललो आहे. रिस्की पॅच पुढे आहे, तुम्हाला दाखवतो मी. पण ज्या कातळच्या वरती होत ना हे जे कातळ दिसतं इथेच वरती महाराजांची मूर्ती आहे. आपल्याला याच्या मागं जायचं आहे, तिथून वरती चढायचं आहे.
इथून घसरलं तर खाली डायरेक्ट खोल आहे. ते बघा पुढं दिसतंय तसं आहे. जसं आपला गोरखगडला जाता नव्हता, कारण हा थोडा रिस्की पॅच आहे. हे बघा दोरीच्या साह्याने जायचं आहे, कारण बाबा असं घसरतंय आणि इथून घसरलं तर खाली डायरेक्ट खोल आहे. ते बघा पुढं दिसतंय तसं आहे. इथून पुढे वाट सरळ जात नव्हती. थोडं बाजूने कातळाच्या कडेकडेने चालत पुढे जावं लागत होतं. एका बाजूला उभा डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. तो नॅरो रस्ता पार करणंही एक मोठं चॅलेंज होतं आणि त्यानंतर ट्रेक अजूनच कठीण झाला. समोर सरळ उभा कातळ आणि आधार फक्त एका दोरीचा. आणि इथून याच्या मार्गे असं पुढे जायचं. ठीक आहे, हे बघा इथं आलो, काही दोरी पकडायची आणि असं हळूहळू वरती यायचं. आता आपल्याला असंच पकडून हळूहळू वरती जायचं आहे. आता हे पावसाळ्यात खूप म्हणजे शेवाळ साठल्याने भीतीदायक होत असेल. खाली पाहिलं की खोल दरी, वर पाहिलं तर शिखर. वाऱ्याचा आवाज कानात घुमत होता आणि हृदयाची धडधड अजून वाढत होती. इथे पाण्याचं टाकं, तर आता इथं आपण सावकाशपणे चढूया. काका तर बोलले पाणी चांगलं आहे. ठीक आहे, बघूया आता. प्रत्येक पाऊल जपून टाकत होतो. हात घट्ट पकडले होते, कारण इथे एक चूक म्हणजे धोका होता. क्षणभर थांबलो, श्वास घेतला आणि स्वतःला म्हणालो आता मागे फिरायचं नाही. भीती होती, पण त्याहून मोठी होती जिद्द, शिखर गाठण्याची. अखेर आम्ही शिखर गाठलं. थकवा होता, पण मनात प्रचंड आनंद. आणि मग समोर उघडला स्वप्नासारखा नजारा. डोंगर रांगा, खोल दऱ्या आणि आकाशाला भिडलेले कडे. हा आहे चंदेरी फोर्ट, सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला एक कठीण आणि सुंदर किल्ला. हा ट्रेक थोडासा डिफिकल्ट मानला जातो, कारण अरुंद वाटा, घनदाट जंगल आणि धोकादायक रॉक पॅच. पण जो इथे पोचतो तो निसर्गाचं खरं सौंदर्य अनुभवतो. इथून आजूबाजूचे डोंगर, घाट, संपूर्ण परिसर एकदम क्लिअर दिसतो. हा प्रवास सोपा नव्हता, पण प्रत्येक पाऊल वर्थ होतं. अजून असेच साहस येत राहतील. सी यू इन नेक्स्ट जर्नी.